ऐकतात महादेव उतेकर सर असतील, त्यासोबत आमचे प्रवीण सर असतील, प्रवीण सर बेलेकर यांचा एक चांगला आवाज देखील आपण ऐकताय. मॅच सुरू होते. पहिला चेंडू घेऊन येत आहेत अजय जाधव. पहिल्या चेंडूवरती काय काय हवेत आहे बघायचंय. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ही कॅच नाही तर ही मॅच सोडले. राज भामणे यांना आपण पाहिलं चेंडू खाली, कॅचचा कॉल होता. पहिल्या चेंडूवरती मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत होता ऑफ साइडला आणि शेवटच्या क्षणाला मात्र झेल निसटला जातोय. हा झेल सुटला जातोय तो म्हणजे एक मोठा खेळाडू आहे गणेश केळसकर. ज्या फलंदाजाने डांगेवाडीच्या मॅच मध्ये अगदी हाहाकार माजवला तोच फलंदाज पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी संधी होती. पुन्हा एकदा अजय तयार होतोय आणि मात्र स्वीप केलाय. पुन्हा एकदा संधी निर्माण आणि यावेळी मात्र गडी बाद होतोय. गणेश बॅक टू द पॅव्हलियन. पहिला हादरा मिळतोय जय गणेश भोसले संघाला. डीजे धन्यवाद. नक्कीच जय गणेश भोसले संघाचे कर्णधार आपल्याला एक सूचना आयोजकांच्या वतीने देण्यात येते की आपल्या या प्लेयर लिस्ट मध्ये भूषण केळसकर नाव आहे, तर त्या खेळाडूच्या नावाची लिस्ट मध्ये त्याचं नाव नोंद नाहीये, तर याची आपण एकदा फेर तपासणी करा आणि आयोजकांशी संपर्क साधा. भूषण केळसकर म्हणून खेळाडू आहे. या कॅच साठी रुपेश जाधव यांनी जो झेल घेतला त्यांना अमित जाधव यांच्याकडून 100 रुपयाचा प्राइज देखील आहे, याची नोंद घ्यायची. रुपेश जाधव सुरेख झेल टिपला. पुन्हा एकदा अजय तयार, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, बॅटचा बॉलचा काही संपर्क नाही, चेंडू बॉल सरळ विसावतोय विकेट किपर रोशनच्या हातामध्ये. नवीन आलेला मैदानामध्ये फलंदाज फैजल आपल्याला पाहायला मिळतोय, नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. त्याच्या जोडीला आहेत सलामीवीर पवन केळसकर. पवन आणि फैजल अशी जोडी, वन डाऊनची जोडी आपल्याला मैदानामध्ये दिसते जय गणेश भोसले या संघाच्या वतीने. यावेळी मात्र स्वीट हिट मारण्याचा प्रयत्न, संपर्क चांगला नाहीये परंतु बॉल ऑफ साइडला ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी फिल्डिंग देखील चांगली केली आहे दीपकने, मात्र एक धाव काय रोखू शकत नाही. एका धावेने धावसंख्या पुढे येते धाव फलकावरती 3 या आकड्यावरती. प्रथमतः टॉस जिंकला आणि फिल्डिंग स्वीकारले, कारण चांगली गोलंदाजी आहे टीम धामनंद या वगळाचा माळ संघाची. फिल्डिंग देखील चांगली करतात. थोडस पहिल्या बॉलवरती झेल सुटला, आता नंतर मात्र कमबॅक देखील केलाय. पुन्हा एकदा अजय तयार. यावेळी मात्र गॅप मध्ये झेल होता परंतु गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय आणि ऑफ साइडच्या दिशेने डी झोनच्या दिशेने 2 धावा मिळतील फलंदाजाला, ते म्हणजेच फैजलला. फैजल हा एक आक्रमक फलंदाज देखील आहे आणि सातत्याने 15 गाव क्रिकेटमध्ये जर पाहिलं ना तर फैजलने चांगली फलंदाजी देखील केली आहे, चांगली गोलंदाजी आहे, तेवढीच चांगली फलंदाजी देखील फैजलच्या माध्यमातून. आपण सर्वजण बघताय श्री स्वयंभू नागेश्वर चषक 2025 हा रणसंग्राम. यार मात्र एज होती, बॅटची कडा लागून चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने, दणदण करत सीमारेषेचा वेध घेत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय चौकार. डीजे मुसाड चांदेवाडी या 2 संघाचे कॅप्टन. पहिलं सत्र संपलं की लगेच आपण टॉस साठी यायचंय. शिवप्रसादिक क्रीडा मंडळ मुसाड चांदेवाडी, त्याचप्रमाणे वावे गणेश नगरचे कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी पहिलं फर्स्ट इनिंग नंतर टॉस का बॉस एरियामध्ये यायचंय आणि त्या ठिकाणी मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल. जर पाहिलं तर पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली धाव फलकावरती 1 गडी बाद 9 या आकड्यावरती. आमचा साखर जांभूवाडी संघ या ठिकाणी हजर आहे, त्या संघाचं देखील हार्दिक स्वागत करतो आणि येणाऱ्या षटकाचं आपण समालोचन ऐकाल माझे मित्र प्रवीण यांच्या आवाजामध्ये. दट्टपत्त रोहितजी भुतेकर सर,
कारण पहिल्या षटकामध्ये जे गडी स्पर्धेसाठी 9 धावा खर्च केल्या आणि आता मात्र प्रगतीपत्र दुसरं षटक घेऊन येतोय. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे, विशाल येतोय. अ, वैयक्तिक पहिले आणि सगळ्याकडून दुसरं षटक घेऊन येतोय विशाल. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तो म्हणजे पवट असेल. मोठा फटका केलाय लेगच्या दिशेला कडले चेंडू बुके किती धावा भेटतायत, पण तो तिथं मोठा फटका असताना एकच धाव खर्च केलाय. तर एका धावांनी पवनला सन्मान केला जातोय आणि तिथं फक्त सगळ्याची धावसंख्या खर्चच गेल्यात 10 या आकड्यावरती. कारण नक्की जर रोहितचा प्रश्नचिन्ह केला जाईल या मैदानावरती, तर एका बाजूला जे कडे स्पोचर संघ भेटतोय पाहायला भेटतं, तर एका बाजूला राधाकृष्ण वगळ्याचा मला संघ, दोन्ही संघ अतिशय डाबत्र खेळू आहेत. म्हणजे गुणवत्ता खेळू विपक्ष या आपल्या पत्रकार विभागामध्ये खेळताना पाहायला भेटतात. तर जे कडे स्पोचर संघाने किमान 45 का 50 धाव जर उभारल्या तर नक्कीच आपल्याला शेवटच्या चेंडूपर्यंत एक झुंज पण पाहायला भेटेल रोहित. नक्कीच एकदा मॅच कडे पुन्हा पहिल्यांदा जाऊया आपण. चांगला चेंडू पाहायला मिळतो, टप्पा पडता थोडं उसळी मिळाला. उंची असणारा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. एक निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळतोय. प्रवीणजी जर पाहिलं ना आपण, तर कालच्या सत्रापासून कालच्या दिवसापासून चांगले मोठे मोठ्या धावसंख्या या ठिकाणी चेस केल्या जात आहेत. तर जयगणेश पोसरेला खूप मोठा धावांचा डोंगर उभा करणं गरजेचं आहे. आणि मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय लॉंग ऑनच्या दिशेने. त्या ठिकाणी फिल्डर आहे वैभव अदवडे आणि सुरेख फेक देखील पाहायला मिळते. एकच धाव मिळते फैजलला. एका धावेने धावसंख्या पुढे येते धावफलकावरती. 11 या आकड्यावरती दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण करताना डबल 1 असा आकडा धावफलकावर. आणि मात्र पुन्हा एकदा स्विच मारण्याचा प्रयत्न, परंतु एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. या ठिकाणी आमचे साखर गावचे साखर जामवाडीचे रोहन चव्हाण एक अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी हजर आहे. त्यांचं देखील मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पुन्हा एकदा स्विच हिट मारण्याचा प्रयत्न पवनच्या माध्यमातून थोडासा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु त्या ठिकाणी चेंडू फील्ड देखील केलाय. एकच धाव मिळते. शिवप्रसादी क्रीडा मंडळ मुसाड चांदेवाडी वावे गणेश नगर आपण यायचंय आणि खेळाडूंची लिस्ट घेऊन जायची आहे आणि ती लगेच आम्हाला इथे सुपूर्द करायची आहे. जेव्हा तुम्ही लिस्ट इथे आम्हाला द्याल ना तेव्हा टॉस केला जाईल. मुसाड आणि वावे गणेश नगर प्लीज. यावेळी बघा काही काळ हवेत आहे चेंडू, परंतु नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होते. 1 बाउन्स सीमा रेखा पार येते. ब्रँडेड चौकार डीजे. टायकोटीचे आपण त्या सर्व ठाणे जिल्ह्यातील शाळा आहेत आणि ह्या दिवाडकरीमध्ये जी स्पर्धा सोबी टाकेश्वर मित्रमंडळ चरोटे आयोजित दिनांक 30/3/2025 आज पहिला आजचा हा दुसरा हंगाम पाहायला भेटतोय. तर त्या ठिकाणी जर म्हणायला गेलं तर राधाकृष्ण बगलच्या संघाच्या 2 षटके फेकले गेलेले आहेत. 2 षटकांमध्ये किमान संघाची धावसंख्या जे गणेश पोसरा संघाची ती म्हणजे 16 या आकड्यावरती. आणि आता मात्र प्रगतीपत्र तिसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय ते म्हणजे रोशन असेल. रोशनचा एक मोठा एक गुणवंत खेळाडू आहे जे राधाकृष्ण बगलेच्या पाच संघाचा. कारण आपल्याला राधाकृष्ण बगलेच्या पाच संघाकडून असे खेळाडू पाहायला भेटतात. तर रोशन असेल, वैभव अदवडे असेल, टाकेश असेल, त्या ठिकाणी दीपक असेल, असे खेळाडू आज राधाकृष्ण बगलाचा बाल संघाकडून पाहायला भेटतोय. कारण बगलाचा बाल संघ म्हणाल तर एक नाव सुद्धा मोठं आहे. कारण चोरोडे डागेवाडी ह्या पडपेल खारघर तळजामध्ये त्या ठिकाणी फायनलमध्ये प्रवेश केला आणि फायनलमध्ये प्रवेश करताना प्रथम पारदर्शी त्यांनी फटकावलं होतं. तो संघ आज इथं दाखल झालाय. पण एकदा आपला सध्या पहिला चेंडू फेकला जाईल पवनच्या पवनसाठी. रोशन टू पवट हा मोठा फटका केला, पहार केलाय, नागेश असेल खाली, झेल टिपला नाहीये पण चालल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय ब्रँडेड षटकार. वैभव होतेकर हात वरती करतायत. पहिला षटकार संधी द्या पण डीजेला. येस ऑन डीजे.
त्यांनी इकडे कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. आपली प्लेइंग 11ची लिस्ट आम्हाला फिलअप्स करून द्यायचे. वावे गणेशनगर टक्के षटकार सकाळची धावसंख्या होते 22 या आकड्यावरती. पुढे एकदा त्या दिशेला मोठा फटका केलाय, पार केलाय, बॅट टू बॅट दुसरा षटकार पवनच्या याच्याकडून वैभव उतकर हात वरती करतायत. षटकार संधी द्या पण डीजेला. झाले ते म्हणजे 30 या आकड्यावरती खरोखर पुन्हा एकदा आपला सुरुवात स्ट्रायकिंगला फलतच असेल ते म्हणजे पवड बॅट टू बॅट दोन षटकार मारले होते. पुन्हा एकदा खरोखर तिथं चेंडू असेल कारण रोशनला माहिती आहे कारण जिथं मला 2 6 मारेल पण तिथं मला 3 चेंडू निर्धार टाकणं गरजेचं आहे. कारण मला स्वतःच्या टीमला खुश करणं गरजेचं असं दाखवून देतोय ते म्हणजे रोशन. कारण एक रोहित जर म्हणायला गेला तर आपण मॅच ही हरजीत आहे. हे हरजीत असताना कुठेही स्वतःच्या टीमला घर परिवर्तन करून घेऊ नका. नक्कीच पुढच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात असेल रोशन तू पवड. कुठे आता बॅट चेंज होती पण नाहीये वैभव वादवडे बघूया पंचंगडा अपील जोरदार असेल. रविदादा सकपाळ रिव्ह्यू घेत आहेत. हॅलो दत्त 11 कुरवल आपला सन्मान चिन्ह येऊन घेऊन जायचं आहे. दत्त 11 कुरवल आणि तलवड ग्रामीण स्टार या दोन्ही संघाने आपलं उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही आभारी आहोत तुमचे. आपलं सन्मान चिन्ह इथे येऊन घेऊन जायचं आहे. दत्त 11 कुरवल आणि तलवड ग्रामीण स्टार या दोन्ही संघाने आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. रविदादा सकपाळ ही विकेट असेल. विकेट पहिला कडी क्रमांक दुसरा हादरा भेटतोय त्यामुळे जिकडे पोचरे संघाला जसा पवट मात्र चांगली सुरुवात केली होती पण तिथं पवट बॅट इथं पॅवेल होतोय बघूया. आणि 3 षटकानंतर सकाळची धावसंख्या 2 गडी बाद 30 या आकड्यावरती एक चांगली सुरुवात असेल तर नक्की जर आपण माझ्या समोरच्या गुरुवर्य म्हणजे आदर्श गुरु असतील बॅट फ्रॉम साखर जांभुलवाडी गावचे रोहितजी हुतेकर ज्यांनी खरोखर मी जेव्हा कोणत्या टुर्नामेंटमध्ये जेव्हा नसतो आणि सुद्धा ते माझं आवडून सुद्धा नाव घेतात ते म्हणजे रोहितजी हुतेकर हा ते शेवटचं षटक आहे. तर किमान 30 षटकांमध्ये 2 गडी बाद 30 धावसंख्या झालेत. उरलेले चेंडू 6 असतील की 6 चेंडूमध्ये किती धावसंख्या जमू शकतो जे गडीच पोचरे संघ नक्कीच आपल्याला प्रत्युत्तर भेटेल. रोहित नक्कीच प्रवीण परंतु पंचांना विनंती असेल आज थोडंसं आपल्याला खूप मॅच खेळायचे आहेत आणि सर्व संघांना देखील विनंती असेल आपण टीम मीटिंग खूप कमी करा आणि मॅच जसा जसा लवकर होतील याकडे लक्ष द्या. चला तर या ठिकाणी धावसंख्या झालेली आहे 3 षटकानंतर 30 अशी आणि जसं प्रवीण आपण सांगितलात की या मॅचमध्ये एक रोमांच आहे एक चांगली लढत देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि जर पाहिलं ना शेवटचे षटक आहे घेऊन आला दीपक हुतेकर
आणि दीपक जास्तीत जास्त प्रयत्न असेल दीपकचा की कमी धावा देण्याचा आणि त्याचप्रमाणे फैजलचा देखील इरादा असेल की किती जास्तीत जास्त षटकार लावू शकतोय मी. पहिला चेंडू घेऊन दीपक उतेकर फैजलसाठी. पहिला चेंडू लेग साईडला गेला, पंचांनी हात समांतर केले, व्हाईट बॉल. वावे गणेश नगर आपल्या प्लेइंग 11ची लिस्ट अजून आली नाही आहे आणि आपल्याला टॉस देखील करायचा. वावे गणेश नगरचे कॅप्टन फैजल आणि साहिल सुतार अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते जय गणेश पोसरे कडून. काल मात्र आपटून टाकलेला चेंडू सरळ विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. एक निर्धाव चेंडू फेकताना बॉलर ते म्हणजेच दीपक उतेकर, या ठिकाणी विवेक जाधव आणि त्याचप्रमाणे प्रथमेश उतेकर, आपण तुमचा मॅन ऑफ द मॅचचा सन्मान घेण्यासाठी मात्र लगेच टॉस का बॉस एरियामध्ये यायचंय. मानाय माता कुरुवल संघाचे प्रथमेश उतेकर आणि कालिका माता साखर चौकीचीवाडी संघाचे विवेक जाधव आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सिलेक्ट केलाय. तर आपण यायचं आणि ते रिसीव्ह करायचंय. यावेळी मात्र शफल होऊन चेंडू विरकावून दिलाय ऑन साइडच्या दिशेने, परंतु थोडासा कमी पडतोय, झेल टिपला जातोय, गडी बाद होतोय. चौथा आदरा मिळेल, तिसरा आदरा मिळेल फैजलच्या स्वरूपामध्ये जय गणेश पोसरे संघाला. डिझी चला बॅटर लगेच या मैदानामध्ये थोडंसं स्पीडअप करा. बॅटर न्यू बॅटर फैजल बाद झालेत. फैजलची जागा घेण्यासाठी आलेला नवीन फलंदाज वेदांत राजवाने. वेदांत आणि साहिल सुतार अशी जोडी आहे. साहिलकडे क्षमता आहे, साहिल एक चांगला फिल्डर आहे आणि चांगले क्रिकेट देखील खेळतोय. जर आपण पाहिलं ना तर जय गणेश पोसरे एक नवीन आणि यंग टॅलेंट देखील आहे. चांगला संघ आहे, चांगली बांधणी देखील आहे त्या संघाची आणि सातत्याने जर पाहिलं तर एक चांगला संघ देखील, आमच्या आवडीचा संघ देखील आता या काही वर्षामध्ये त्यांनी एक सर्व प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलंय. असा संघ आपल्याला देखील पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दीपक तयार होतोय राईट मध्ये, विकेट मारा वेदांसाठी. आपटून टाकलेला चेंडू बॅकफुटला गेलाय, पुल करण्याचा प्रयत्न, पंच कोण बाद आहे सांगायचंय, साहिल आउट आहे. या ठिकाणी साहिल बाद होत आहेत. विकेट क्रमांक 4 धावचीच्या स्वरूपात. डीजे या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आमचा जय मालिंग धामणन संघ या ठिकाणी हजर आहे. त्या संघाचं देखील मी हार्दिक स्वागत करतो. जर आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर आमच्या धामणन गावचे सर्व सुपुत्र, आमचे मित्र परिवार, खेळाडू मित्र या स्पर्धेसाठी स्वयंभू चषकाला भेट देण्यासाठी गावावरून या ठिकाणी हजर आहेत. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतो. वेलकम. यावेळी मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. वन बाउन्स सीमा रेषेचा वेध घेताना सुजलच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय सुजलच्या बॅट मधून. डीजे जात आहेत. धावसंख्या झालेली आहे 39 आणि मला वाटतं शेवटचा चेंडू अजून शिल्लक असेल पहिल्या सत्रातील, तो म्हणजेच दीपकच्या माध्यमातून दीपक कुतेकर आपण पाहतोय धामण वगळाचा मालच्याकडून शेवटचं षटक हाताळतायत. काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा दीपक तयार, स्ट्राईक चेंज केले मे बी, आणि यावेळी मात्र प्रहार केलाय. चेंडू काव कॉर्नरच्या डोक्यावरून सीमा पार, 6 धावा, षटकार. डीजे
2 मिनिटं फक्त. आताच्या जर 6 धावा जोडल्या तर धावसंख्या झालेली आहे 45. विजयासाठी 46 धावांची गरज आहे टीम धामणन वगळाचा माळ संघाला. जर पाहिलं तर खूप कमी धावसंख्या होती 31 धावा. त्यानंतर मात्र 4, 4 आणि 6 अशा धावा जोडल्या गेल्या आणि एक चांगला उच्चांक गाठलाय. विवेक जाधव आणि प्रथमेश हुतेकर आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी विवेक जाधव आणि प्रथमेश हुतेकर या स्पर्धेसाठी तुम्हाला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात येतोय. तो तुम्ही रिसीव्ह करायचा आहे. एक कॅप आणि कोल्ड्रिंकची बॉटल असं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो तुम्ही रिसीव्ह करायचा आहे. आमचे शिवम कदम धामणन गावचे आले त्यांचं देखील हार्दिक स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. स्पर्धेच्या माध्यमातून शिवम कदम आमच्या धामणन गावचा सुपुत्र आहे. एक खूप सुंदर खेळाडू आणि सुंदर एक समालोचक देखील आहेत. त्यांचं देखील स्वागत करूया आपण. चला पंच लगेच मॅच सुरू करायची आहे. टीम जय गणेश पोसरे आपण फिल्डिंग लावून घ्या आणि सलामीची जोडी धामणन वगळाचा माळ संघाच्या वतीने मैदानामध्ये सुपूर्त करायचे. ओव्हर टू प्रवीण. चला वावे गणेश नगर संघ आणि मुसाड चांदेवाडी. वावे गणेश नगर संघ आणि मुसाड चांदेवाडी. तर नक्कीच या ठिकाणी आमचं आपल्या सर्वांचं आवडतं नेतृत्व आमचे प्रवीण दादा पाटील यांचं जोरदार टाळ्याने स्वागत करायचं आहे. आगरी कोळी गीतामधील एक बुलंद आवाज आणि सुमधुर गायक म्हणजे आमचे प्रवीण दादा पाटील. या दिवा शहराचं या डोंबिवली शहराची शान खऱ्या अर्थाने ते गाणं आता वाजलं पाहिजे प्रवीण दादासाठी. एक दादाचं गाणं होऊ द्या जोरदार. सूरज हुतेकरांना विनंती करतो की आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. मॅन ऑफ द मॅच विवेक जाधव साखर चौकीची वाडी. एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या द्या या खेळाडूसाठी आणि एक थंडाची बॉटल असेल संघासाठी. एकदा जोरदार टाळ्या द्या त्यासाठी. नक्कीच महादेवजी आपण पाहिलं तर विवेक जाधव यांना सन्मानित केले जात आहे. 29 धावा या ठिकाणी केल्या विवेकने आणि चांगली खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. टॉस करून घ्या वावे गणेश नगर आणि मुसाड चांदेवाडी. अजय सर जाधव तुम्हाला विनंती असेल आपण टॉस का बॉस एरियामध्ये टॉस करून घ्यायचंय. तर दरम्यान व्यासपीठावरती विराजमान आमचे प्रवीण दादा पाटील, मनीष जिवतेकर आणि आमचे खेरडी गावचे मंगेश दादा पाटील हे देखील आहेत. नक्कीच एक लोकप्रिय गायक आणि सातत्याने आपण या आगरी कोळी गीतामध्ये दादाला खूप मोठं नाव आहे. गेल्या वर्षी देखील दादा आम्हाला आवर्जून भेट दिली आणि यावर्षी देखील दादाचं सहर्ष स्वागत आहे. प्लीज डीजे. सर टॉस द्यायचा आहे. प्रवीण दादा या आपण टॉस का बॉस एरियामध्ये. प्रवीण दादा आणि मंगेश दादा आपण देखील या. मंगेश दादा आपण देखील जॉईन व्हा आम्हाला. यानंतरचा होणारा सामना शिवप्रसाद मुसाड चांदेवाडी वावे गणेश नगर या दोन्ही संघांमध्ये टॉस करतील आमचे प्रवीण दादा आणि आमचा साखरगावचा बुलंद आवाज रोहित हुतेकर यांना विनंती करतो आपण टॉस का बॉस कक्षामध्ये जायचं आहे आणि टॉस सोडून घ्यायचा आहे. नक्कीच धन्यवाद महादेवजी. आपण जर पाहिलं तर प्रवीण दादा पाटील यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल केला जातो. एका बाजूला वावे गणेश नगर, एका बाजूला मुसाड चांदेवाडी. खऱ्या अर्थाने दादा हे खूप दोन्ही मोठ्या टीम आहेत का आमच्या 15 गावच्या आणि चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर नाणेफेकीचा कौल होतोय प्रवीण दादाच्या माध्यमातून. या ठिकाणी टॉस जिंकलाय मुसाड चांदेवाडी संघाने. आणि काय सांगाल मदन आयोजनाबद्दल आणि एकंदरीत प्रवीण दादाबद्दल? स्वयंभू नागेश्वर मित्रमंडळ चोरवणे हुतेकर गावठाण. गेल्या वर्षी देखील आम्ही इथे खेळलो आणि गेल्या वर्षी देखील आम्ही फायनलसाठी पात्र झालो होतो. खूप सुंदर आयोजन नियोजन पाहायला मिळालं गेल्या वर्षी. यावर्षी देखील थोडंसं लेफ्टीसाठी माझ्यासाठी थोडंसं ॲडव्हान्टेज कमी आहे, पण आमच्याकडे रायटी बॅट्समन भरपूर आहेत. आम्ही थोडा प्रयत्न करू.
आणि टॉस जिंकल्यावर आम्ही प्रथम गोलंदाजी स्वीकारू आणि फलंदाजीसाठी वावे गणेशनगरला प्रचारण करू. नक्कीच या ठिकाणी फिल्डिंग स्वीकारली आहे टीम मुसाड संघाने आणि बॅटिंगसाठी यायचंय. तर शुभेच्छा असेल दोन्ही संघांना. आणि दादा आपल्याला देखील विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं. दादा आपले खूप महत्वाचे शब्द आम्हाला ऐकायचे आहेत, तुमचं गायन देखील ऐकायचं. तुम्हाला विनंती करतो तत्पूर्वी आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. नक्कीच. दरम्यान पुढचा चेंडू आता मात्र डीप मध्ये फेकलेला चेंडू, चेंडू जातोय दन दन दन. तर मात्र राधाकृष्ण बगड्यासोबत सकाळची सालेबाईची जोडी मैदानात प्राचीरच झाले. ते म्हणजे वैभव वाटे विशाल असेल आणि मात्र पहिल्या चेंडूवरती सडबडी केला आणि तिथं 4 धावा खर्च केला. तर नक्कीच जर रोहित जर बघायला गेला तर पटपेल खारघर तळोजा. प्रवीणजी जरा थांबवतो 2 मिनिटं. स्वयंभू नागेश्वराचे जे ऑरेंज कॅप मध्ये जे सगळे स्वयंसेवित आहे, अमय जाधव, अमय उतेकर, अमर जाधव, सगळ्यांनी बाउंड्री लाईनवरती जायचं. संदेश, सूरज, सगळ्यांना लाईनअप करा ना, इथे एकही नको आहे. किशोर शिंदे जरा प्लीज सगळ्यांना बाउंड्री लाईनवर पाठवून घ्या. ओव्हर टू प्रवीणजी. धन्यवाद सर. जर रोहित जर म्हणायला गेला तर पटपेल खारघर तळोजा त्या ठिकाणी फायनल मध्ये प्रवेश केला होता दोन्ही संघ. तर एका बाजूला जे गडी स्पोसर संघ होता ते एका ठिकाणी राधाकृष्ण बगलाचा मला संघ होता. कारण ही मॅच आहे हरजीत असते, कारण ही मॅचचं संवर्ष असं आहे, एकदा तू जिंकशील तर एकदा बी हरेल, एकदा बी हरेल तर एकदा तू जिंकशील. बडजे एक तेरी एक बेरी एक पेरी एक तेरी प्रेम कहाणी मिल गए. पहिला धक्का भेटलाय राधाकृष्ण बगलाच्या मला संघाला. आपण संधी देऊ डीजेला. तर जर मॅच अशी आहे, एकदा तू जिंकशील तर एकदा बी हरेल, एकदा बी हरेल तो एकदा तू जिंकशील. बडजे एक तेरी एक बेरी एक बेरी एक तेरी. आज तर देखना पडेगा चॅम्पियन ट्रॉफी कौन लेके जाएगा हे दिवाडगरी मध्ये. तर एका बाजूला जे कडे स्पोन्सर तर एका बाजूला राधाकृष्ण बगलाचा संघ आहे. आणि आता मात्र मोठा फटका फलंदाजी करणार आलेला फलंदाज वैभव आदावडे यांची जागण्यासाठी आलाय. तर म्हणजे रोशन आलेला आहे, कारण आपल्याला 46 धावांचं लक्ष डोगर पार करायचं आहे. तर कशा पद्धतीनं राधाकृष्ण बगलाचा बॉल संघ करून देतोय. कारण जर म्हणायला गेलं तर फैजलने मात्र चांगली फटकेबाजी केली होती, खरोखर चांगली सुरुवात जे कडे स्पोन्सर संघ. जर महादेवजी सर जर म्हणायला गेला जेव्हा रोहित जर म्हणायला गेला जेव्हा आम्ही हायस्कूल मध्ये होतो तेव्हा असेच म्हणजे कॉलेज करताना हायस्कूल करताना असेच खेळत होतो क्रिकेट. आणि खरं ह्या खेळाडूकडून जेव्हा टट्टापोटीचे खेळाडू आहेत त्यांच्याकडे बॅट्समन आहेत, हिटर आहेत, क्षेत्ररक्षक आहे, गोलंदाज आहे. खरोखर मी या टीमसाठी एकदा जोरदार टाळा वाजवा, कौतुक करावं लागेल या टीमसाठी. नक्कीच सर, एक नव्या जुत खेळाडूंचा भरणा आहे आणि या पोसरे जे पोसरे संघाचं तर विशेष कौतुक करायला पाहिजे. आणि आता मात्र चांगला सन्मान दिलाय. चेंडू जातो ट्रॅव्हल होतोय डिझन कडे, मात्र तेवढंच उचल फेक पर्यंत 2 धावे यशस्वीरित्या पूर्ण करतील. या 2 धावेवरती समाधान मानावं लागेल. मात्र एक चांगला खेळाडू ज्यावेळेला स्क्रीजवरती असतो त्यावेळेला कुठेतरी प्रेशर असतं त्यांच्या समोरच्या याच्यावरती. आणि एक चांगली टीम ज्यावेळेला दबदबा निर्माण करते त्यावेळेला स्पर्धी खेळाडूंवरती तेवढंच प्रेशर, तेवढंच हे येतं. कोणी कुणाला हलक्यात घेत नाही. आणि क्रिकेट आहे, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. यामध्ये कोण विजय होईल कोण पराजय होईल हे शेवटच्या क्षणापर्यंत सांगू शकत नाही. या आधीचाही सामना आपण बघितला, साखर चौकीचौडी संघाने अगदी जवळजवळ खेचून आणला तोंडातून सामना आणि विजय प्राप्त केलाय. खरोखर साखर चौकीचौडी संघाचं अभिनंदन, कौतुक केलं पाहिजे अशा संघाचं. त्याचप्रमाणे आमच्या गावचे सन्माननीय नागरिक आमचे सूर्यकांत दादा मोरे आणि प्रल्हाद उतेकर यांचं इथं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन. आता मात्र बॅटची एज घेतोय, बॅकवर्ड पॉइंटला जातोय चेंडू. चेंडूवर उचल होईपर्यंत 1 धाव यशस्वी पूर्ण होईल. पंच म्हणून वैभव उतेकर आणि रवी दादा हे ऑन क्रीज आहेत. प्रवीणजी. तर जर चांगले फैसल्यामध्ये चांगला चेंडू अशोक केलाय
आणि मात्र पहिला मोठा धक्का भेटला होता म्हणजे राधाकृष्ण बघल्याचा मला सगळ्याला, कारण तिथं वैभव आदाडो बाद झाला. जिथं पहिली विकेट भेटली तिथं पण आता थोडासा स्कोर मध्ये दबावमध्ये आला आणि मग रोशन आला. रोशनने पण 3 धावा खर्च केल्या. सकाळची धावसंख्या 7 या आकड्यावरती येते. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू असेल, शेवटच्या चेंडूवरती विशाल षटकार मारेल का? कारण पॉवर प्लेचा षटक आहे. शेवटच्या चेंडूवरती सज्ज झाला विशाल. बघूया पंचजोडा निषेध करतात, कारण आता आपल्याला एका चेंडूमध्ये विशाल मात्र तयारीत राहिल्या. षटकारची गरज असेल काय मैदानावरती? कारण येणारे चेंडू 24 असते, जिंकण्यासाठी 46 धावांचं लक्ष ठेवलं आहे. तर म्हणजे आपल्याला बघायचं मला संघाला, कारण दोन्ही संघ अतिशय तापत्र खेळाडू, गुणवत्ता खेळाडू आहेत. तर तर विपक्ष जी स्पर्धा पाहायला भेटते पुढे एकदा आपल्याला सज्ज फैजल तू विशाल. विशालने मात्र बॅटची एज होती पण नाहीये. आपण खरोखर पण एक ओव्हर समाप्त सकाळची धावसंख्या झाले राधाकृष्ण बघायचा मला संघाची 7 या आकड्यावरती. तर रोहित जर म्हणायला गेला तर आता फक्त एका षटकामध्ये 7 धावा खर्च केल्यात आणि गडी क्रमांक पहिला झालाय. वैभव आदोड बाद झालाय आणि आता फक्त 7 धावा झाल्यात. पुढच्या षटकासाठी समोरचे करतील बाजे मॅम फ्रॉम साखर जांभुलवाडी गावचे रोहित उतेकर. नक्कीच धन्यवाद प्रवीणजी. आपण पाहिलं तर 7 धावा झाल्या धावफलकावरती आफ्टर 1 ओव्हर आणि खूप मोठा हादरा म्हणावं लागेल टीम धामणन वगळाचा माळ संघाला, कारण का जेव्हा झेल घेतला ना खूप कठीण कॅच होता, परंतु त्याला प्रयत्न केला आणि यशस्वी देखील केला. तर त्या कॅचचं महत्त्व किती होतं तो जल्लोष आपण मैदानामध्ये पाहिला पोसरे या संघाच्या वतीने. आता जर पाहिलं तर वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती A1 पवन केळसकर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मैदानामध्ये जी जोडी आहे धामणन वगळाचा माळ या संघाच्या वतीने ते म्हणजेच रोशन उतेकर स्ट्रायकर एंडला खेळतायत आणि त्यांच्या जोडीला विशाल उतेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 7, रिक्वायरमेंट असेल 18 चेंडूमध्ये. अठरा चेंडूमध्ये 39 धावांची गरज असेल. पाहणं खूप गरजेचं आहे या मॅचचा निकाल, या मॅचचा विजय संघ कोण ठरतोय, कारण का खूप मोठी लढत आहे आणि अभिमानाची स्पर्धा आहे ती म्हणजेच स्वयंभू नागेश्वर चषक 2025. रोहितजी तत्पूर्वी थोडं थांबवतो. आमचे मेजर विजय जाधव यांची भावकी, मला वाटतं संपूर्ण भावकी इथं उपस्थित आहे. रघुनाथ जाधव कुरवळ, सदानंद जाधव कुरवळ आणि राजेशजी जाधव कुरवळ हे आमच्या मला वाटतं मेजर विजय जाधव यांची भावकी इथं उपस्थित आहे. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सदानंद जाधव. येस, नक्कीच आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या माध्यमातून. ही स्पर्धा आपण वेळात वेळ देऊन या ठिकाणी भेट देताना खूप महत्वाचं आहे. या खेळाडूंना देखील ऊर्जा येते आणि त्यानंतर मात्र आपण मॅचकडे गेलो तर ऑन साईडला तर टळवलेला चेंडू त्या ठिकाणी 2 रन कंप्लीट केलेत दोन्ही फलंदाजांनी. थोडंसं फिल्डिंग फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय. टीम पोसरे यांना विनंती असेल टीम मीटिंग डिस्कस कमी करा, मॅच लगेच कंप्लीट करा अजून, कारण का आज आपल्याला खूप मॅच खेळायचे आहेत. शेवटच्या क्षणाला काल आपण पाहिलं ना अंधार झाला आणि अजून एक मॅच कालची पेंडिंग आहे आपल्याकडे. तर ही स्पर्धा खूप मोठी आहे, त्यासाठी तुमच्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. आणि मात्र चांगला फटका येतोय, समोर खेळलाय, कोणताही फिल्डर नाही, चेंडू दन दन करत सीमा पार, 4 धावा डीजे. शिवप्रसादिक मंडळ मुसाड चांदेवाडीच्या वतीने 501 रुपयाचं बहुमूल्याचं सहकार्य लाभलंय देणगी स्वरूपात. त्यांचा देखील मी हार्दिक आभार व्यक्त करतो. चांगला चेंडू होता, त्याला ऑन साइडला भिरकून दिलाय, परंतु सुरेख झेल टिपलाय. फैजल चेंडू खाली आला आणि गडी बाद होते. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर रोशन उतेकर डीजे. तर नक्कीच या ठिकाणी मी विनंती करेन आमचे सन्माननीय मेजर विजयदादा जाधव
यांना विनंती करतो आपण प्रवीणदादा पाटील आगरी कोळी गीताचे एक सुपर किंग आणि म्हणून त्यांची ओळख आहे उत्कृष्ट गायक दादांचा सत्कार करायचा शुभ सन्मान करून घ्यायचा आहे. मायेची शाल प्रेमाचा गुलदस्ता टॉस्का बॉस एरियामध्ये या चालेल काही हरकत नाहीये नाहीतर व्यासपीठावरतीच या. विजयदादा जाधव विजय सर जाधव आमचे मेजर आदरणीय आणि प्रवीणदादा पाटील यांचा शुभ सन्मान करून घ्यायचा आहे. मायेची शाल पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करायचंय. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सातत्याने 2 वर्ष दादांचा शुभ सन्मान झालेला आहे. दादांच्या माध्यमातून मॅच तर चालू राहील परंतु दादा या स्पर्धेबद्दल आपण नेहमी पाहतो आपल्याला मनीष उतेकर यांच्या माध्यमातून आपण सर्वजण या ठिकाणी जोडले जाता. मनीषचं देखील खूप खूप आभार व्यक्त करतो आणि स्पर्धा खूप मोठी आहे दादा अभिमानाची स्पर्धा आहे. काय सांगाल या स्पर्धेबद्दल? सर्वांना पहिला गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. तसेच या ठिकाणी मला श्री स्वयंभू नागेश्वर मित्रमंडळ चोरवणे उतेकर गावठाण तसेच माझे मित्र मनीष उतेकर आणि प्रथम भाऊ यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केले त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो. त्यांना आभार व्यक्त करतो. तर या स्पर्धेबद्दल बोलायचं म्हणजे काय तुम्ही 15 गावांची जी शिस्तबद्ध तुम्ही जे सामने ठेवता तेच आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे आणि आम्हाला या ठिकाणी आमंत्रित करता ही एक मोलाची गोष्ट आहे. तर धन्यवाद करतो पुन्हा एकदा सर्वांना. असंच तुम्ही चांगले कार्य करा सर्वांना एकत्रित आणा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुम्ही सर्व एकत्रित राहा आणि तुमच्यासाठी 2 ओली गायचा प्रयत्न करतो. क्रिकेटचं गाणं घेतो तुमच्यासाठी खास. या 15 गावाची शान चोरवणे गावाचा आहे सन्मान. या 15 गावाची शान चोरवणे गावाचा आहे सन्मान. ही क्रिकेटपटूंची खान ही क्रिकेटपटूंची खान. इथे क्रिकेट जीव की प्राण इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण प्राण. या 15 गावाची शान चोरवणे गावाचा आहे सन्मान. या 15 गावाची शान चोरवणे गावाचा आहे सन्मान. धन्यवाद दादा धन्यवाद. माझ्या आईचं रूप पाहून येते जीवनात माझ्या नूर. माझ्या आईचं रूप पाहून येते जीवनात माझ्या नूर. माझ्या आईची पालखी घेता खांद्यावर संकट जातय दूर. वरदानी देवीची पालखी घेता खांद्यावर संकट जातय दूर. तर पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. नक्कीच दादा. दादा आम्हाला आमच्याकडनं एक तुम्हाला विनंती असेल आमच्या देवीसाठी एक गाणं तुमच्यातर्फे आमच्या मंडळाच्याच वतीने जो खर्च येईल तो आम्ही करू पण आमच्या वरदानी देवीचं एक गाणं आमच्या 15 गावामध्ये गाजलं पाहिजे. यासाठी आम्ही जे लागेल ते खर्च करू पण तुमच्या आवाजातून हे गाणं दिसलं पाहिजे आम्हाला. आणि तत्पूर्वी मेजर विजय जाधव यांची भावकी इथं उपस्थित आहे. रघुनाथ जाधव यांचा सत्कार करतील. मी सूरज उतेकरांना विनंती करतो आपण रघुनाथ जाधव यांचा सत्कार करून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे रघुनाथ दादा यांचा सत्कार करतील सूरज जुतेकर.
जरा रघुनाथ रघुनाथ जाधव यांचा सत्कार केले सूरज उतेकरांना विनंती करतो रघुनाथ जाधव यांचा सत्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे राजेशजी जाधव यांचाही सत्कार करतील. पीके साहेबांना विनंती करतो राजेशजी जाधव कुरवल यांचाही सत्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे राजेशजी जाधव यांचा सत्कार करतील पीके साहेब आमचे. त्याचप्रमाणे सदानंद जाधव यांचाही येतोची सत्कार करतील आमचे प्रल्हाद होते यांना विनंती करतो त्यांचा सत्कार करायचा आहे. वरती या रविदादा सकपाळ. सदानंद जाधव यांचा सत्कार करतील. प्रल्हाद उतेकर यांना विनंती करतो प्रल्हाद उतेकर सदानंद जाधव यांचा सत्कार करतील. मेजर विजय जाधव यांची भावकी आहे सर्व यांचं इथं वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल आम्ही मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतो. आले त्याचप्रमाणे आमचे शैलेश मोरे यांचे इथं उपस्थितीत आहेत त्यांचा येतोची सत्कार करण्यात येईल. आणि मंगेश दादा आमचे मंगेश दादा इथं उपस्थित आहेत. मी राकेश उतेकर यांना विनंती करतो की शैलेशाचा सत्कार करून घ्यायचा आहे. दादा वैभव आताच काय आहे नक्की काय असेल तो करू पण आमच्या देवीचं एक गाणं जोरदार होऊ द्या. जत्रेच्या आधी जाऊ आता एक धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे सूर्यकांत दादा इथं उपस्थित आहे सूर्यकांत दादा मोरे त्यांचा सत्कार करतील याच्यावरती सत्कार करण्यात येईल. सूर्यकांत दादा यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. सूरज उतेकर सूर्यकांत दादा यांचा सत्कार करून घ्यायचा आहे. शैलेश मोरे यांचा सत्कार होईल. शैलेश मोरे त्यांचाही सत्कार करण्यात येईल. आमच्या गावचे सगळे सुपुत्र आहेत इथं वेळात वेळ काढून उपस्थित राहिले शैलेश मोरे त्यांचाही सत्कार करण्यात येईल. दिवा शैलेश मोरे एकदा जोरदार टाळ्या होत्या सगळ्यांसाठी. त्याचप्रमाणे आमचे सूर्यकांत दादा आणि मंगेश दादा यांचं वारंवार आमच्याकडे लक्ष असतं काही चुकलं की तिकडं आम्हाला फोन असतो. शाल का तिकडं राकेशला विनंती करतो आमचा सूर्यकांत दादा यांचा सत्कार करायचा आहे. आणि त्यांचे पुतणे योगेंद्र मोरे यांचाही त्यांनाही विनंती करतो आपण काकाचा सत्कार करायचा आहे. हा माझ्या दादा आपण 2 मिनिटं जर थांबायचं आहे कारण पाठच्या विकेटच्या पाठी कोणताही प्लेअर न लावता आपण सर्व दक्षता घ्यायची आहे. कारण काही कालचे सुद्धा प्रत्युत्तर आपल्याला रोहितजी उतेकर सुद्धा आपल्याला सूचना दिली होती काल कारण विकेटच्या पाठी प्लेअर म्हणजे आतमध्ये लावायचं नाही आपण सर्व खेळाडूंना नोंद आहे. तर संघाची धावसंख्या झाली आतापर्यंत 2 गडी बाद 13 आकड्यावरती. प्रवीणजी धन्यवाद. प्रल्हाद उतेकर आमच्या इथे आलेत बंधू त्यांचा येतोची सत्कार करण्यात येईल. मी सूरज उतेकरला विनंती करतो प्रल्हाद उतेकर परू भाईचा आमचा सत्कार होईल येतोची सत्कार होईल परूचा. प्रल्हाद उतेकर नारायण शास्त्री घ्या राकेश लवकर जरा घ्या आणि त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती वरच मानवायचं सगळ्यांनी. सामना त्वरित चालू करायचा आहे आणि हा नोल असेल याची नोंद घ्यायची आहे. सामना तुरंत चालू करायचा आहे आणि जर लेट झालं तर पॅनल्टी देण्यात येईल. कुठलाही वेळ वाया घालू नका आमच्याकडे फार वेळ कमी आहे. काल निर्णय झालेले आहेत सामना त्वरित चालू करायचा आहे अन्यथा पॅनल्टी असेल. वेळ वाया घालू नका. आणि मैदानात स्टेडियमच्या समोर जे खेळाडू आहेत दीपराज चव्हाण हे सगळ्यांना साईडला घ्या. तुम्ही दीपराज चव्हाण सगळ्यांना साईडला घेऊन डिस्कशन करा. ग्राउंड मधून सगळ्या प्लेयरनी यायचं नाही इकडं. दामनन वगलाचा माल आपल्याला विनंती आहे फक्त कर्णधारी येईल.
माल सहकार्य करायचा वेळ आमच्याकडे कमी आहे. तुम्हाला वारंवार कॉल देतोय आम्ही. आमचा निर्णय तुम्हाला तुम्ही एकाने कोणीतरी डिस्कशन करा, बाकीच्याने ऑन द स्क्रीन. चला 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 स्पीडअप करूया, वेळ कमी आहे. निर्णय घ्या. फक्त 2 कर्णधार इथे उपस्थित आहेत, बाकी सगळ्यांनी तिकडे जायचंय. चला बाकीच्याने सगळ्यांनी पाठी या. संदेश बाकी राकेश हुतेकर सगळ्यांनी पाठी या. चला फक्त कमिटी म्हणून दीपराज चव्हाण आणि राजेश हुतेकर तिथे जातील. बाकीच्यांनी पाठी या. अजय जाधव आपण जायचंय तिथे. चला पॅव्हलियन मधनं सगळ्यांनी साईडला कॉमेंट्री बॉक्स जवळ जे पॅव्हलियन समोर उभे आहेत त्यांनी सगळ्यांनी आतमध्ये येऊन बसायचंय. चला सामने आम्हाला खेळायचे आहेत भरपूर. प्रथम जाधव जे समोर जे सगळे आहेत त्यांना आतमध्ये घ्या. मोरे आपण जरा सगळ्यांनी पॅव्हलियन मधनं बाहेर या. चला डिस्कशन असेल. भगवान दादा जरा आतमध्ये या ना, आतमध्ये येऊन डिस्कशन करा. मैदानाच्या समोर आपल्या पॅव्हलियन मध्ये पॅव्हलियन कक्षाच्या समोर कोणीही उभं राहू नका. सर्व मान्यवरांना विनंती आपण आतमध्ये यायचंय. जो निर्णय असेल सामना अधिकारी आणि आम्ही कमिटी म्हणून सक्षम आहोत. इथं फेडरेशनचे सगळे माणसं आहेत. आम्ही सार्वजनिक निर्णय देऊ. कुठलाही गोंधळ घालू नका आणि निर्णय हा सर्व दोन्ही टीमना मान्य असेल, कारण की वेळ आमच्याकडे कमी आहे. कोणीही खेळाडू व्यतिरिक्त कोणी येऊ नका. फक्त कमिटी बरोबर 2 हे असतील, पंच असतील आणि 2 कप्तान असतील तिथे. वावेगावचे सुपुत्र संजय उतेकर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. मनीष उतेकर आमचे मित्र बंधू यांच्याकडनं मंडळासाठी 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं मंडळ आभारी आहे. सातत्याने आमच्या पाठीशी असतात. मनीष उतेकर. हॅलो दोन्ही संघातील खेळाडूंच्या माहिती करता की जे काही वादग्रस्त निर्णय असतील त्याकरिता मॅनेजमेंट कमिटी म्हणजे आमची समिती, त्याचप्रमाणे असोसिएशनचे पॅनलचे अंपायर त्यावर तोडगा काढतील आणि निर्णय देतील. दोन्ही संघाचे कर्णधार त्या व्यतिरिक्त कोणी खेळाडूंनी इथे थांबू नये. काही वादग्रस्त निर्णयामुळे व्यत्यय आल्यामुळे सामना इथे थांबलेला आहे. वेळाभावी आपल्याला उर्वरित सामनेही कंप्लीट करायचे आहेत. योग्य तो निर्णय दिला जाईल व्यवस्थापक समितीच्या वतीने. तर दोन्ही संघातील खेळाडूंनी सहकार्य करावे. कर्णधारा व्यतिरिक्त कोणी येऊ नये इथे. पंधरागाव क्रिकेट फेडरेशन अंतर्गत श्री स्वयंभू नागेश्वर चषक 2025 तब्बल 24 संघांनी सहभाग घेतलेली ही स्पर्धा. कालच्या सत्रातील 12 संघ खेळले होते. चला स्पीडअप करूया. सगळ्यांनी बाहेर यायचं. बाकीच्यानी सामना त्वरित चालू करा. त्यामध्ये कोण फायनल आलं होतं कालच्या? नाही अजून कोण फायनल. वैभव उतेकर. वैभव आताचा डो असेल. डो कशीच झालाय. थँक्यू. सकाळची दौसक्या टोटी होते 14 याकडे वरती. प्लीज आपण थोडस बाजूला व्हायचं आहे आणि हा फेट कंपल्सरी असेल. 3 चेंडू. 3 चेंडू. सकाळची धावसंख्या 14. 14.
15 धावा असतील. ओके राजेश उतेकर, आपण स्टेडियमच्या समोर जे हे आहेत ना त्यांना सगळ्या मान्यवरांना वरती घ्या. कुणी तिथे टॉस का बॉस जवळ कोणी गर्दी करू नका. चला सगळ्याची धावसंख्या 15 होते. सामन्याला सुरुवात. हा मात्र मोठा फटका मारायच्या नादात पंच निविदा चेंडू जातोय. एक खरोखर चांगला जकडून ठेवले ते म्हणजे विशाल डोस्टेकला फलतच आहे. वरच्या डाकेश आहे आणि आता मात्र चांगला जकडून ठेवले जे गडीच पोसरे संघाने ते म्हणजे राधाकृष्ण बगलेच्या मला संघाला. कारण आता आपल्याला मोठी मॅच वेल्डर मॅच पाहायला भेटते. विशालची बॅटची एज लागली बघा. शत्रशन असेल खाली बघूया पण नाही. आपण ह्या 2 धावा पूर्ण. खरोखर गुड थ्रो. 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावांची सगळ्याची धावसंख्या होती ती म्हणजे 17 ह्या आकड्यावरती. मित्रांनो आता मात्र विशालची बॅट चमकून दाखवायला लागेल. आपल्याला षटकार चौकारची आपेजबाजी करायला लागेल. आपल्याला स्वतःच्या टीमला खुश करणं गरजेचं आहे. पुढे सामन्याला सुरुवात. पवन टू विशाल. थोड्या वेळचा मारायचा नादात पण बघूया मोठा फटका आहे. मोठ्या फटक्यावरती असेल फैज. मात्र 2 ओव्हर सफाईवर सगळ्याची धावसंख्या 18 होती. ते पडचे 2 गडी बाद सगळ्याची धावसंख्या 18 होती. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज असेल ते म्हणजे राधाकृष्ण बघायला मला संघाला. कारण असेल तो नागेश आहे. नॉन स्ट्राईकला नागेश स्ट्रायकिंगला फलत असेल ते म्हणजे विशाल. त्या ठिकाणी जर म्हणायला गेलं तर जे गडीच पोचरे संघाने चांगलं जकडून ठेवलेलं आहे. कारण उरलेले चेंडू 12 असतील आणि मात्र जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे ते म्हणजे राधाकृष्ण बघल्याच्या मला संघाला. चला यानंतर होणारा सामना बीट फाईट आहे तो म्हणजे वावे गणेशकर संघ विरुद्ध सुप्रसिद्धी मुसाड चांदेवाडी या गरबाड सामना होईल. लगेच आपण सज्ज व्हायचं आहे. पुढे एकदा सामन्याला सुरुवात. प्रगतीपत्र 3रं षटक घेऊन आलाय. गोलंदाजाचं नाव आहे. मोठा फटका पार केलाय. चाललाय बाउंड्रीच्या दिशेला असेल. फैजल खाली सुचल आहे. बघूया किती धावा भेटतायत. पण तिथं 2 धावा. खरोखर 2 धावा पूर्ण केल्यात. प्रगतीपत्र 3रं षटक घेऊन येतो वैयक्तिक पहिलं आणि सगळ्याकडून 3रं षटक घेऊन आलाय. तो बडीचे गणेश येतोय. सगळ्याची धावसंख्या होते ती म्हणजे 20 या आकड्यावरती. चांगला संघ चालू आहे. तर एका बाजूला धाबडेर बघल्याचा बळ सकत तर एका बाजूला जे गणेश पोसरे संघ आपल्याला पुन्हा एकदा सुरुवात करतोय. गणेश तू विशाल. मोठा फटका मारायच्या नादात पण चाललाय. बघे 1 धाव पूर्ण होईल का. आपण तिथं रनिंग पूर्ण असेल. रविदाता सकतालचा निर्णय काय या बघे आपण रन पूर्ण आहे. सगळ्याची धावसंख्या होती ती म्हणजे 21 या आकड्यावरती. आता फक्त उरलेले चेंडू असतील ती म्हणजे तर आता फक्त येणारे चेंडू 10 असेल आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज राधाकृष्ण बघल्याच्या मला संघाला. चला 10 चेंडू 25 धावा आणि आता मात्र डाकेश आहे आणि मात्र थोडंसं काढमंत्र देताना विशाल पाहायला भेटतोय. कारण मित्र आपल्याला षटकार चौकारची अपेजबारी आता आपल्याला करावं लागेल. खरोखर चला आपण लगेच पंच वैभव होते कर आणि रविदादा सकपाल आपण लगेच आपल्याला थोडंसं स्प्रेडअप घ्यायचं आहे. कारण आपल्याला बरेचसे सामने पार पडायचे आहेत. चला थोडंसं स्प्रेडअप. स्ट्रायकिंगला फलंदाज असेल तर म्हणजे डाकेश. नॉन स्ट्राईकला फलंदाज असेल तर म्हणजे विशाल. सामन्याला सुरुवात करतोय तर म्हणजे गणेश असेल. कारण उरलेले चेंडू 10 आणि जिंकण्यासाठी 25 धावा. 25 धावा 10 चेंडू असं समीकरण. पुढे एकदा सामना सुरुवात. पहिला चेंडू फेकला जाईल गणेश यांच्याकडून नागेशला. मोठा फटका पार केलाय. असे क्षेत्र खाली पण नाहीये. बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. येतोय ब्रँडेड चौकार. संधी देऊ पण डीजेला. येस ऑन डीजे. डीजे जर आता म्हणायला लागलं खऱ्या अर्थात मित्र मॅच ही फिरत चालले. येणारे चेंडू 9 असतील आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. 21 धावांची गरज असं समीकरण बदललंय.
आई मात्र निदा चेंडू टाकल्या खरोखर सांगता येते, पण गणेश मात्र सन्मान केला जातोय कारण त्याला माहितीये नागेशने मला पहिल्या चौकार मारलाय, पण मला दुसरा चेंडू कसा पद्धतीने खेळवा लागेल ते नागेशला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू फेकला जाईल का नागेश गणेश यांच्याकडून, ते म्हणजे नागेशला. आता येणारे चेंडू फक्त जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 21 धावांची गरज. हा मोठा फटका आला तर नक्कीच आपलं मॅच वेल्डर मॅच अटीतटीचा सामना पाहायला भेटेल. पुन्हा एकदा गणेश तो नागेश, मोठा फटका पार केला, बघूया क्षेत्ररक्षण असेल खाली पण बाउंड्री लाईनच्या बाहेर येते ब्रँडेड षटकार. संधी द्या आपण डीजेला. येस ऑन डीजे. जे खरोखर नागेश हा मोठा फटकेबाजी करणारा खेळाडू आहे. आता उरलेले चेंडू 7 असतील, जिंकण्यासाठी येणारे चेंडू 7, फक्त आणि फक्त 15 धावांची गरज. एका बाजूला तबरचे जय गणेश पोसरे तर एका बाजूला राधाकृष्ण बघायला मला सगळं खेळताना पाहायला भेटतोय. पण नागेश मित्र म्हणतोय का मी पकशीत म्हटलं हा मोठा फटका येण्याची गरजच होती, माझा कानपुत्र केला आणि मग तिथं षटकार मारला. पुढे एकदा सामन्याला सुरुवात. गणेश तो नागेश, पुढे एकदा क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड, बोल्ड बोल्ड बोल्ड. आपण संधी देऊ डीजेला. येस थँक्यू डीजे. क्लिप बोर्ड झाला आणि मात्र आता पुन्हा एकदा धक्का भेटतोय. गडी क्रमांक तिसरा आदरा भेटतोय राधाकृष्ण बघल्याचा मला सगळ्याला. जर मित्रांनो जर खऱ्या अर्थाने बघायला गेला तर राधाकृष्ण बघण्याचा मला संघ एक मोठा संघ आहे, कारण त्याच्याकडे बॅट्समन खूप आहेत. त्या ठिकाणी मला तर कृष्णा एक असेल, वैभव आदवडे आहे, दीपक आहे, असे खेळाडू आहेत राधाकृष्ण बघण्याच्या मला संघाकडून. हार जीत पाहणार नाहीये, पण तिथं आता फक्त जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि मात्र 15 धावांची गरज आहे. जिथं कृष्णा 7 सारखा बॅट्समन आहे का उभा, पण तिथं कृष्णा आलेला आहे. कारण कृष्णा म्हणाल तर ह्या पटवेल कारगर तलोजामध्ये मोठा फटकेबाजी केली होती, तोच आज मैदानावरती दाखल झालाय. कारण येणारे चेंडू 6 असतील, जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. आता मात्र वैभव आदावडे कान मंत्र देताना पाहायला भेटतोय. 6 चेंडू मध्ये 15 धाव खर्च करायच्यात. विशाल असेल जसा कृष्णा 7 सारखा बॅट्समन असेल तर म्हणजे धन्यवाद. साखरगावचे सुपुत्र रोहन चव्हाण यांचे इथं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन. साखरगावचे सुपुत्र रोहन चव्हाण यांचं इथं आगमन झालेलं आहे, त्यांचं मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन. साखर जांभलोडीचे सुपुत्र आहेत. चला तर आपल्याला एक चांगला खेळाडू आमच्या बरोबर आहे तो. चला मित्रांनो, तर ह्यानंतर एक मोठी बीट फाईट आहे. लगेच आपण सज्ज व्हायचं आहे. शिवप्रसिद्धी भुसाड सादेवाडी विरुद्ध भाविक गणेश नगर संघ. मोठी मॅच आहे, बीट फाईट पाहायला भेटेल. चला मॅचचा पंच वैभव उतेकर आणि रविदादा सकपाल लगेच स्पर्धक घ्यायचा. येणारे चेंडू 6 असेल, जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. प्रगतीमध्ये 4थं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलाय तो म्हणजे असेल गोलंदाज साहिल सुतार, मॅन फ्रॉम जे गणेश पोसरे. पहिला चेंडू फेकला जाईल विशाल यांना, कारण ह्या षटकामध्ये शेवटचा षटक आहे. 6 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. कशा पद्धतीने सामना पार होऊ शकतो. तर एका बाजूला गणेश तर एका बाजूला राधा. मोठा फटका केला, पार केलाय, बघूया असे क्षेत्र खाली झेल टिपलाय. गडी क्रमांक 4 आदरा भेटलाय राधाकृष्ण वगैरे संघाला. संधी द्या आपण डीजेला. येस ऑन डीजे. जरा सामना त्वरित चालू करायचा आहे, बॅट्समन पाठवायचा आहे आणि थोडासा वेळ कमी आहे. आधीच आपण थोडं लेट आहात, आपण सामना त्वरित चालू करायचा आहे, वेळ कमी आहे. पंच वैभव उतेकरांना विनंती करतो की आपण जरा लाईनअप करून घ्या, कारण की वेळ आपल्याकडे कमी आहे. थोडासा वेळ मध्ये बराचसा वेळ वाया गेलाय. एक सामना हा लवकरात लवकर संपला पाहिजे होता, कारण की यानंतर आपल्याकडे बरेचसे सामने आहेत जे खेळवायचे आहेत. चला मित्रांनो, येणारे चेंडू 5 असतील, जिंकण्यासाठी 15 धावांचे लक्ष्य गरज आहे. तर मात्र आता जर म्हणायला गेलं तर मोठा बॅट्समन बाद झाला, तर असे खेळाडू बाद झाले. तर म्हणजे वैभव आदोडे बाद झाला, रोशड बाद झाला आणि मात्र नागेशी सुद्धा बाद झाला आणि आता मात्र जागेसाठी आलाय तो म्हणजे रुपेश असेल. येणारे चेंडू 5 जिंकण्यासाठी
15 धावांची गरज. पुढे एकदा साहिल तो रुपेश. ओके चला कोड मॅच एका बाजूला जे कडे पुसरे सकत एका बाजूला राधाकृष्ण वगैरेचा मला संघ. उरलेले चेंडू 5 असे जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. आपल्याला चेंडू फेकला जातोय आणि हा मात्र रुपेश मात्र थोडासा एक पुश करतोय आणि मात्र कृष्णाकडे स्ट्राईक देतोय. आणि आता फक्त येणारे चेंडू 4 आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. कृष्णाची बॅट फुलवून देईल का कृष्णा? जसं नाव टीमचा आहे राधाकृष्ण वगळाचा माल संघ तसा हाच आज बॅट्समन आलाय कृष्णा. कृष्णा सातपुते सारखा बॅट्समन कृष्णा. चला उरलेले चेंडू 4 जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. पहिला चेंडू फेकला जाईल साहिल यांच्याकडून तो म्हणजे कृष्णाला. कृष्णा तू साहिल. थोडा आपण जरा स्प्रेडअप घ्यायचं. पंच वैभव उतेकर आणि रविदादा सकपाल सापड्याला सज्ज. 14 चेंडू 14 धावा. आणि हा मात्र खरोखर खरोखर चेंडू टाकतोय. आणि आता फक्त सलग 2 षटकार आणि 2 धावांची गरज. 2 षटकार 2 धावांची गरज असं समीकरण बदललंय. येणारे चेंडू 3 आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज असं लक्ष ठेवलंय. पुढे एकदा सापड्याला सज्ज. नक्कीच एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळते या दोन्ही सामन्यांमध्ये. जय गणेश पोसरे कुठेतरी कमबॅक करतोय. एक चांगला संघ बलाढ्य संघ. आता मात्र ऑफच्या दिशेने चेंडू डी झोन कडे जातोय दंदन करीत आणि 2 धावांसाठी डिक्लेअर असेल. या 2 धावा मात्र या 2 धावेने. आणि आता मात्र आमच्या व्यासपीठावरील अतुल मोरे साखर जांभळवाडी कडून साखर जांभळवाडीचे सुपुत्र अतुल मोरे यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. चला मित्रांनो अशा ठिकाणी जे गणेश पोसरे संघ विजेता ठरला. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि मात्र पराभव झाले संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला मित्रांनो लगेच सज्ज व्हायचा. सुप्रसिद्ध कुसाड साधेवाडी विरुद्ध वावी गणेश नगर संघ. धन्यवाद प्रवीणजी. दरम्यान आपण अतुल मोरे यांचा सत्कार करूया. अतुल मोरे यांचा सत्कार करूया. रोहन उतेकर रोहन सकपाळ यांना विनंती करतो आणि सूरज उतेकर अतुल मोरे यांचा सकपाळ करतील. यथोचित मायेची शाळने प्रेमाचा अतुल मोरे सरांचा सत्कार करण्यात येईल. त्याचप्रमाणे रोहन चव्हाण